जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 8 भाग 8। कर्म सिद्धांत। ज्ञान मार्गातील तत्वदृष्टी, चेतना धर्मातील अनुभूती, सोहमची जागृती इत्यादी स्वतःचीच गुणरूपी स्थिती सदैव शुद्ध स्वरूपात तेवत ठेवायची असेल तर कर्माधीन अवस्था आणि त्यातील दोष उमजले पाहिजेत। भोग संज्ञादी सर्व विकार आहेत, त्यामुळेच कर्माधीन ज्ञान खंडित आणि दूषित होते आणि अज्ञान दोषामुळे कर्माची शक्ती वाढते। सर्व प्रकारच्या भोगाकांक्षा, विकार प्रवृत्ती, अज्ञान, मोह अशा सर्व विकृत अवस्था कर्मामुळे निर्माण होतात। ही संसारी अवस्था दुःखमय ठरते, कारण कर्मावरणामुळे गुणस्थिती खालावते। म्हणून ते आवरण दूर करण्याशिवाय सुखाचा दुसरा मार्ग उपलब्ध नाही। इंद्रियाधीन असलेली ही बहिरात्मरूप दशा टाकून देण्यासाठी जे सामर्थ्य किंवा जी गुणवत्ता लागते ती आपल्याच चेतनाविष्कारातून मिळवावी लागते। त्यासाठी सोहम रूपी आपल्याच अंतरात्म्यावर आरूढ होऊन आपलीच जी ध्रुवरूप परमात्म गुणमय तत्वस्थिती ती अनुभवणे क्रमप्राप्त आहे। याच अभ्यासातील फलित म्हणजे प्रसिद्ध कर्मसिद्धांत होय। तत्वतः सुख हा गुण आत्म्याचाच असला तरी तो पूर्णतः अनुभवण्यास आत्मा स्वतंत्र व समर्थ असावा लागतो। तो शुद्ध असतो तेव्हाच ते जमते। सुखादी आत्म्याच्या गुणांमध्ये व्यत्यय निर्माण होतो तो कर्मामुळे, आणि कर्माचा संग घडतो तो जीवाच्याच अज्ञान व कषाय या विभावामुळे। म्हणून अज्ञानावर ज्ञानाने आणि कषायांवर ध्यानाने विजय मिळवावा लागतो। याच साधनेला धर्माचार म्हणतात। म्हणून कर्मसिद्धांत धर्माचाराशी निगडित आहे। कर्म जिंकल्याने गुणावस्था प्रकट होते, म्हणून धर्माचार हा सुखाचा मार्ग ठरतो। ज्यांना कर्मसिद्धांत ध्यानात घेता आला नाही ते धर्माला अफूची गोळी मानतात किंवा परस्थाची प्रार्थना करीत बसतात। सुख स्वतःचाच गुण असल्याने जीव सदैव सुखासाठी धडपडत असतो। बाह्यतः सर्व सुखे इंद्रियांनीच भोगली जातात, म्हणूनच त्यात पराधीनता अवतरते व ती सुखे खंडित, व्यथित व क्षणिक ठरतात। इंद्रिय सुखाच्या मागे लागून कोणताही मानव खरा सुखी व समाधानी झालेला आढळत नाही। चित्त शांतीच्या शोधामध्ये व्यथित झालेल्या जीवांमध्ये गरिबांपेक्षा श्रीमंत लोकच कित्येक पटीने जास्त आढळतात आणि उत्तरोत्तर अधिकच दुःखी ठरत राहतात। असे का घडते ते तत्व त्याला उमजत नाही। स्वतः असमर्थ असल्याची जाणीव दुणावते। मग त्याची प्रतिक्रिया म्हणून सर्व समर्थ अशा परमेश्वराची कल्पना करतो व त्याची करुणा भागतो। तरी पण ईश्वराची सत्ता अनुभूतिगम्य कधीच ठरत नाही। त्या कल्पित विभूच्या प्रसादासाठी तो ईशस्तुती गातो व सुखाची प्रार्थना करतो, पण तत्वतः सुख गुणच न समजल्याने तो परकीय अशा भोगवस्तूंचीच अपेक्षा बाळगतो। त्यातून तीच भ्रांती वाढत जाते। अशा याचनेत असंख्य जन्मे वेचली तरी इष्टसिद्धी होत नाही, हा स्पष्ट अनुभव आहे। काही प्रमाणात इंद्रिय सुखे मिळाली तरीही आकुलता मात्र न क्षमता वाढत जाते। विषयाकांक्षेचा हा भ्रम दूर करून तत्वदर्शन घडविण्यासाठी जैनाचार्यांनी कर्मसिद्धांतांचा आविष्कार केला। आश्रव, बंध, संवर, निर्जरा व मोक्ष या अनुयोग द्वारांचे विवरण हे कर्मसिद्धांतांचे अंगभूत क्षेत्र होय। यातील ज्ञान इतके सूक्ष्म व तरल आहे की अंती ते आत्मरूप पावते। हा स्वानुभूतीचा पल्ला इतर कोणत्याही शास्त्राने गाठलेला नाही।
जैनांशिवाय ज्यांना ज्यांना ईश्वरवाद किंवा ईश्वर प्रेरित पुनर्जन्म मान्य होत नाही आणि या उलट कर्मफलाप्रमाणे संसार स्थिती मान्य असते, अशा काही इतर तत्वचिंतकांनीही कर्माचे व कर्ममार्गाचे विवरण करण्याचा प्रयत्न केला आहे. ते मात्र मूलतः व तत्वतः वेगळे व फसवे आहे. तत्वस्थिती न समजल्यानेच त्यांच्यात कर्मासंबंधी एकवाक्यता आढळत नाही. मूळ प्रमेयाचे आकलनच न झाल्याने त्यांना खरा सिद्धांत सापडला नाही. म्हणून अखेर तेही ईश्वराधीनतेप्रमाणेच अतत्वामध्ये अडकून पडले. जैनांनी मात्र कर्मकांडरूप जंजाळ अव्हेरून कर्मसिद्धांत मान्य केला व कर्मकवच भेदण्याची कर्तृत्वशाली व स्वात्मप्रभावी संस्कृती अवलंबिली आहे. गुणरूप सुखासाठी जीव स्वतत्वभूत दर्शन ज्ञान चारित्र्याने स्वतःचे भवितव्य घडवू शकतो, हेच तत्व आचार्य परंपरेतून विहित आहे. इष्टसिद्धी होत असल्यामुळे ज्ञानार्जन, तपस्या, संयम इत्यादी उपायांना श्रेष्ठत्व येते. मानवाच्या रूढीगत व अज्ञानजन्य श्रद्धेला कर्मसिद्धांतामुळे मोठा धक्का बसला आहे. हा मौलिक कर्मसिद्धांत श्रुतरूपाने गिरनार पर्वताच्या गुहेत विहार करणाऱ्या धरसेनाचार्यांजवळ शेष होता. तो त्यांनी पर्याय संपण्यापूर्वी पुष्पदंत व भूतबली या महामुनींच्या स्वाधीन केला. आजही तो षटखंडागम रूपाने उपलब्ध आहे. ही साक्षात सर्वज्ञ वाणीतील कर्मसिद्धांताची मूळ परंपरा आहे. कर्मसिद्धांताचा अभ्यास सूक्ष्मपणे करणाऱ्यांना त्यातील कर्मनाशाची आत्मगुणरूप प्रक्रियांची जसजशी अनुभूती मिळते तसतसा खरा आनंद होतो. त्याबरोबरच सर्वज्ञतेचीही खात्री मनोमनी पटत राहते. हा पुरुषार्थ जागृतीचा अनमोल ठेवा जैनाचार्यांनी जीवापाड परिश्रमाने जतन करीत आणला आणि भ्रांत व विकृत कल्पनांचा परिहार करून सुखेच्छू मानवाच्या वंशजांच्या स्वाधीन केला आहे. हे त्यांचे निरामय उपकार मानवजातीच्या अंतापर्यंत विसरणे शक्य नाही. संसार संतती छेद हाच या कर्मसिद्धांताचा गुणरूप उद्देश. त्यामुळे ईश आराधना मार्गातील कर्मयोग, भक्तियोग, आस्त्रवरूप क्रियांचा निराश होतो. आत्मा केवळ आत्मरूपच उरतो. संसार संततीचा नाश होतो. जीवाची संसार संतती विविध आहे. अनंत जीव यात गुरफटलेले आहेत. काही स्थूल तर काही सूक्ष्म. या स्थावर व त्रस जीवांचे भेद प्रभेद आणि त्या त्या जीवनावस्थेचे सूक्ष्म विवरण जैनाचार्यांशिवाय इतर कोणत्याही तत्ववेत्त्यांनी शोधले नाही. आधुनिक शास्त्रज्ञांना देखील यातील प्रत्यय सुगम होत आहे, पण जैनांइतकी अगाध सूक्ष्मता व विशाल प्रत्यय अनुभवण्यास वेळ लागणार आहे. आधुनिक शास्त्रज्ञांचे जीवनिर्मितीचे प्रयत्न तर केवळ योन्यंतर स्वरूपाचेच ठरतात. तो नेहमीसारखाच देहबदल असतो, नवनिर्मिती नव्हे. पुनर्जन्म व योन्यंतर स्वकर्मानुसार मानले नाही तर जीवनावर नीतिमत्तेचे सुसंस्कार करण्याचे प्रयास व्यर्थच ठरतील. सुजनता दुर्जनता यातील सीमारेषा पुसून जाईल. जीव पुरुषार्थहीन व परतंत्र बनेल. मंगल अमंगलतेमधील लक्ष्मण रेषा आखता येणार नाही. कर्मफलानुसार पुनर्जन्म न मानला तर जीवांच्या जीवितावस्थेतील विविधता व योन्यंतरामधील सुखदुःख याचा अन्वयार्थ सापडणार नाही. जातीस्मरण, भूतपिशाच्य योनीतील मानवी प्रत्यंतर इत्यादी आंतरिक अनुभव प्रत्यक्षात भोगावे लागत असतानाही खोटे म्हणावे लागतील. पुनर्जन्माच्या संस्काराशिवाय बालवयात आढळणारी बुद्धीची प्रगल्भता, कलात्मक प्रतिभा, गुण विकासातील
तीव्र मंदता किंवा विषय वासनेतील स्थितप्रज्ञता कशाचा परिणाम समजायचा? केवळ परमेश्वराची लीला समजली तर हा परागुणी परमेश्वर करुणासागर असूनही जीवांशी क्रूर खेळ का खेळतो यातील रहस्य आकलत नाही. अत्यंत उन्मत्त, मदांध, दुष्टबुद्धी किंवा अपंग, हीन, दीन, दुःखी, अज्ञानी जीव त्याने का निर्माण करावे ही शंका चिंतनशील मनाला कष्ट दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून विश्वाचा निर्माता व पालक कोणी नाही. प्रत्येक द्रव्याला स्वतःची सत्ता स्वयंभू असते. जीव जड तत्वाच्या परिणमनाचे नियमन त्या द्रव्याच्या उत्पाद, व्यय, द्रव्यरूप गुणधर्मानुसारच होत राहते. जीवाचा पुनर्जन्मही त्यापैकीच एक परिवर्तन असते. ते प्रत्येक जीवाच्या भावावस्थेवर अवलंबते. तीच भावावस्था परद्रव्य संपर्क सोडून स्वतत्वमय झाली की जन्मसंतती वाढते. ज्योतीच्या संततीची कारण परंपरा संपली की तिचे जळणे संपते. तसेच मोह संतती संपली की जन्ममरणाची दशा संपते. जीवतत्व व त्याशी निगडीत असलेले जडतत्व स्वरूपी कर्मवर्गणा प्रत्येकी स्वतंत्र होतात. या दोन परस्पर विरोधी तत्वांची परस्पर क्रियाशील अशी मोहमयी अवस्था म्हणजे संसार होय. मोह तृष्णेचा नाश म्हणजेच मोक्ष किंवा आत्म्याला स्वतत्वाची अनंत सुखाची चेतना गुणाची पूर्ण लब्धी आणि कारमाण वर्गणेला त्याच्या स्वतःची द्रव्य स्थिती स्वद्रव्यमयता म्हणजेच तत्वदशा. ही मोहनाशाची पुरुषार्थ प्रचोदक सिद्धांताची मांडणी जैनाचार्यांनी सातत्याने केली आहे. ईश्वराच्या लीलेची किंवा कृपेची तमा न बाळगता स्वतःच्याच गुणसामर्थ्यावर निर्भर असण्याची व आत्मोद्धाराची प्रेरणा दिली. हे मार्गदर्शन म्हणजे मानवावर घडून आलेला महान अनुग्रह होय. स्वतःच्या अस्तित्वापर्यंत हा मानव या गुणमार्गाचा ऋणी राहील. या ज्ञानाशिवाय विश्वातील इतर सर्व दर्शनांवर एक प्रकारच्या अर्धसत्याची किंवा अंशसत्याची दाट छाया पडलेली आढळते. पूर्ण सत्य पूर्णांशाने एकाच वेळी प्रतिपादन करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आढळत नाही, कारण ती तत्वदशाच नसते. या कर्मसिद्धांताचा चेतनात्मक अनुभव अत्यंत सूक्ष्म आहे. शिवाय संसारी मानवाची चेतनाशक्ती अत्यंत मर्यादित आहे. म्हणून आत्मगुणांचा प्रभाव वाढल्याखेरीज हा सिद्धांत पेलत नाही. तरीही संसार दशेतून मुक्त होण्यासाठी स्वतत्वाच्या विरोधी असलेल्या कर्मवर्गणीची अवस्था समजणे अपरिहार्य आहे.